जगन्नाथ अभ्यंकर यांनी या लक्षवेधीवरच्या चर्चेत भाग घेतला। अहिल्यानगरमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात आल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचं गोरे म्हणाल्या। या प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलली जातील असंही त्यांनी सांगितलं। रस्त्यामध्ये काही वेळेला बसेस त्याचबरोबर चालत जात असताना असे हल्ले होतात। या संदर्भामध्ये सर्व डिपार्टमेंट्स मग गृह विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत। सभागृहात सुद्धा हे प्रश्न अनेक वेळेला गाजलेले आहेत। काल ही घटना कळल्यानंतर मी नगरचे SP सोमनाथ घारगे यांच्याशी संपर्क केलेला आहे। काल रात्रीपर्यंत तरी आरोपी पकडला गेलेला नव्हता। आरोपीचा हेतू जो आहे तो कुणाचा तरी सूड काढणं किंवा असंतोष माजवणं किंवा अशा प्रकारे शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलींना त्रास देणं या प्रकारची विकृती असू शकेल असं मला हल्ल्याच्या पद्धतीवरून वाटतं। लवकरात लवकर आरोपी पकडला जावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अर्थातच पोलीस त्यासाठी प्रयत्न करत आहेत। भारतातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र